लेट्स प्ले. चला सामन्याला सुरुवात होते. सामन्याला रंगतदार सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती राकेश स्ट्रायकर, एंडला मात्र मोठा फलंदाज गुरुनाथ आणि नॉन स्ट्रायकर एंडला मनोज. यस, तोच गुरुनाथ ज्याच्या बॅटमधून विस्फोटक फलंदाजी आपण नेहमीच पाहतो. सातत्याने 30+ क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा हा संघ सारसोले संघ. सारसोले संघ आपण 12 प्लेयर पाठवू, 12th मॅन पाठवा आमच्यापर्यंत. चला लेट्स प्ले. पहिला चेंडू राकेश हाताळेल. गुरुनाथ आहे ना, गुरुनाथ सारखा मोठा फलंदाज, राकेश सारखा एक तगडा गोलंदाज. मात्र सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू मात्र हाताळताना इथं मात्र फसवतोय, चकवतोय आणि बाप रे बाप, किती महाग ठरेल हा झेल. ओ हो हो, काय काय झेल आला होता हातामध्ये. आणि गुरु सारखा पहिलाच मात्र सलामीचा फलंदाज इथं मात्र तंबूच्या आश्रयाला जाता जाता वाचतोय. आणि इथं मात्र खूप मोठी मिस्टेक, बिग मिस्टेक मात्र इथं दिवा बसंग करतोय. कारण की गुरुनाथ जर आऊट झाला असता तरी इथून पुढे सारसोले संघ बॅकफुटवरती ढकलला गेला असता. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा लागणार होता, परंतु चांगलं गुड लक असतील या ठिकाणी गुरुनाथचे. कारण की मात्र एकदम सोपा झेल, एकदम इझी झेल मात्र इथं मिस करतो क्षेत्ररक्षक. किती महाग ठरेल. कारण की गोलंदाजाचा विचार केला तर चांगला रनअप मात्र, आणि चांगल्या रनअपमध्ये राकेश गोलंदाजी करतो, चांगली बॉलिंग टाकतो. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू आणि त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि सरळ एक धाव मात्र जरूर धावून इथं काढली जाते. पहिला झेल मिस झाला. मात्र आता मात्र दुसरा चेंडू पेश करून मनोज. इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मात्र इथं चांगला समाचार, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार. पहिला चौकार येतो मात्र मनोजच्या बॅटमधून. चांगली सुरुवात मात्र सारसोले संघ करताना दिसते. आता मात्र मनसोबे साफ करतो, कारण की गुरुनाथ सारख्या फलंदाजाला जीवदान दिल्यानंतर नक्कीच मनोबल नक्कीच सारसोले संघाचा उंचावला असेल. आणि दिवा संघ कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना देखील क्षेत्ररक्षणाची साथ जर मिळत नसेल तर गोलंदाज देखील हतबल होऊन बसतो. आणि त्याच परिस्थितीमध्ये आपण पाहिला की प्रेशर रिलीज केला जातो, प्रेशर रिलीज करतो सारसोले संघ आणि 5 धाव मात्र धावफलकावरती लागल्या जातात. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावा. चांगली फलंदाजी करते मनोज देखील. मनोजच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. 5 पहिली एक सिंगल आली ना दादा. 4 ओव्हरची मॅच आहे, 4 षटक. इथं मात्र उडवतोय परंतु फसतोय फटका. क्षेत्ररक्षक सज्ज येईल आणि इथं मात्र वड कॅच यार, लवली कॅच. म्हणजे ते बोलतात ना, जीवदान भेटता कुठेतरी तो जीवदान हुकतो. आणि त्या पद्धतीचा झेल, हा झेल नक्कीच बघितला जाईल, खूप बघितला जाईल. कारण चांगल्या पद्धतीचे झेल. पहिला क्षेत्ररक्षक आला, त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला. दुसरा क्षेत्ररक्षक बाजूला होता, तो झेल त्याच्याकडे न उडता तिसरा क्षेत्ररक्षक जो होता त्याच्यापर्यंत उडला. आणि अशा पद्धतीनं हा एक चांगला झेल. आणि पहिला विकेटचा हादरा लागतो तो सारसोले संघाला. पहिला विकेट मनोजच्या स्वरूपाने मात्र इथं बॅक टू द पवेलियन. इथं मात्र गोलंदाजाचं मनोबल नक्कीच वाढलं असेल. कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट होती गुरुनाथची, परंतु ती कॅच मिस झाली. त्यानंतर मात्र कमबॅक करायचं होतं, पण चौका खाल्ला होता. मनोजच्या बॅटमधून चौका आला होता. त्यानंतर मात्र कमबॅक. चांगली गोलंदाजी राकेशची आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजीचा मारा आणि गोलंदाजाच्या जीवावर मात्र एक विकेट देखील प्राप्त केली जाते. या विकेटच्या नुकसानानंतर मात्र सारसोले संघाचा विचार केला तर आतापर्यंत तब्बल 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि अजूनपर्यंत 3 चेंडू रिलीज केले गेलेत. तीन चेंडू आणि 5 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील, पण गुरुनाथ आणि नवनाथ ही धमाकेदार जोडी मात्र मैदानामध्ये दाखल. पाहूया, नवनाथ ऑन स्ट्राईक, गुरुनाथ नॉन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा राकेश काय चमत्कार करतोय, कारण की चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. इथं मात्र चांगला चेंडू,
चांगला चेंडूचा सन्मान केला जातो. मोठा फलंदाज देखील असताना देखील इथं मात्र जखडून ठेवलं, आकडून ठेवले, पकडून ठेवलं आणि नवनाथला देखील बांधून ठेवण्याचं काम करतो हा गोलंदाज राकेश. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केल्यात, 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी मात्र इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी, कुठेतरी स्वर मारा आणि हा वाईट चेंडू, वाईट +1. 2 धावा नक्की स्कोरमध्ये ॲड होतील आणि सारसोली संघाला मात्र बुस्टिंग देऊन जाईल, कारण की धावफलांचा विचार केला तर 7 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. खराब चेंडू मात्र काही गरज नसताना हा वाईट चेंडू येतो आणि वाईट चेंडूचं नुकसान मात्र नक्की दिवाबस संघाला मात्र ते सोसावं लागेल आणि 2 धावाचा मोबदला देखील सारसोली संघाला भेटेल, कारण की सारसोली संघाचा विचार केला तर थोडासा बॅकफुटवरती ढकलला गेला होता. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-16. काय षटक होता मित्रांनो. त्या षटकामध्ये 16 धावा खर्च जरूर केल्या गेल्या, परंतु पहिल्या चेंडूवरती झेल मिस झाली, त्यानंतर एक विकेट आला, त्यानंतर मात्र झेल होती तो नो बॉल होता, त्यानंतर फ्री हिट वरती झेल बाद झाला. म्हणजे चांगला षटक असताना देखील नो बॉलचा भरणा असल्या कारणानं षटकाची व्हॅल्यू मात्र 16 धावांची झाली आणि 16 धावा खर्च केल्या गेल्या एका षटकामध्ये. आता मात्र दुसरा षटक घेऊन येईल नवीन गोलंदाज कुणाल. येस, नवीन गोलंदाज कुणाल मैदानामध्ये दाखल होते गोलंदाजी मार्क वरती. तुम्ही आता आपल्याला नेक्स्ट ओव्हरसाठी मी आवाज ऐकवतोय. आमच्या गावचे नवीन कमेंटेटर आणि चांगला आवाज, बहारदार आवाज सिद्धांत कुंभार यांना बोलवते. सन्माननीय शिरवणे गावचे आमचे समाजसेवक संतोषदादा सुतार आमच्यापर्यंत इथं व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचं आम्ही शिरवणे प्रदर्शन शिरवणे भगवा चषकमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि येतोय कव्हर ड्राईव्ह, एक बहारदार शॉट, जबरदस्त चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन बसतो 20च्या घरामध्ये. एक जबरदस्त आपलातून बॅटिंग गुरुनाथच्या माध्यमातून. येस, ऑल टू कॉम बॉक्स सिद्धू कुंभार. धन्यवाद दीपेशदादा पाटील. तुमचं एक सुमधुर आवाज देखील सर्वांना ऐकायला मिळालं. चालू असणारा सामना दिवा आणि सारसोले. फलंदाजीवर असेल ते गुरुनाथ. पाहूया पुढचा चेंडू. मारलेला फटका गॅप मध्ये, परंतु फिल्डर तैनात आणि एका धावेवर देखील समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली ती 21. आता आलेले स्ट्राईक वर डावकुरे फलंदाज नवनाथ. पाहूया पुढचा चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु गॅप मध्ये चेंडू आणि 4 धावांसाठी सीमारेषा पार आणि धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 25. नवनाथ यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार तुम्ही पाहिला असेल. खूप सुंदर असा मारलेला फटका गॅप मध्ये 4 धावांसाठी. इथं आलेले मान्यवर देखील मॅचचा आनंद घेत असताना रिवर्स पद्धतीचा फटका तुम्ही पाहाल.
आणि सीमारेषा पार षटकार. खूप सुंदर अशी फलंदाजी नवनाथ याच्या बॅट मधून. एक हार्ड हिटर फलंदाज सारसोले गावचे, कित्येक सामने त्यांनी गाजवलेले आहेत. तोच तो फलंदाज नवनाथ, एक हार्ड हिटर. एक चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने खेळत आहेत ते नवनाथ. पाहूया पुढचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आणखी एक मारलेला फटका पाहूया. खूप लांब असा षटकार आणि नो बॉल. याच्या नंतरचा चेंडू देखील फ्री हिट असेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. अजून 2 चेंडू शिल्लक असतील आणि हा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू. पंचांच्या भूमिकेत आतिश वारंगे. खूप सुंदर अशी पंचगिरी त्यांच्या मार्फत. हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू तो देखील काही रोखू शकले नाही. मिस फील्ड आणि हा देखील सीमारेषा पार. चेंडू जातोय चौकार. धाव संख्या झाली ती 42. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खूप महागडा असे शतक. हा देखील षटकार. खूप सुंदर अशी फलंदाजी नवनाथ याच्या बॅट मधून. आतिषबाजी तुम्ही पाहत असाल. आणि धाव संख्या झाली ती 48. आणि नवनाथ वैयक्तिक 32 धावांवर खेळत आहे. एक सुंदर अशी फलंदाजी त्याच्या बॅट मधून. लांब लचक षटकार. अजून 2 ओव्हरीचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आली ती 16 आणि या ओव्हरमध्ये आली ती धावसंख्या 32. खूप महागडा असं शतक आजच्या दिवसातला. नवीन गोलंदाज दिवा संघाकडून हरिकेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते आपल्या संघाकडून. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा वळण घेणारा चेंडू. खूप सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू डॉट. मारलेला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 धावा काय रोखू शकले नाही. 2-2. मारलेला चेंडू 1 बाउन्स. चौका. धाव संख्या झाली ती 54. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 54.
नकारात्मक चेंडू, वाईट पद्धतीचा हा चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ती 55. कमबॅक करायला लागेल ते दिवा संघा यांना. जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि हा देखील चेंडू डॉट. 55. 2 ओव्हर किती होत्या? 48. या ओव्हरीमध्ये 7 धावा आल्या. मारलेला फटका, चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होते की, आणि एक सुंदर पद्धतीची झेल आणि फलंदाज बाद. या शतकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि नवीन फलंदाज जात असताना केतन. पुढचा चेंडू, स्टेप आउटून मारलेला चेंडू. पाहूया, आणि 6 धावांसाठी हा चेंडू जातोय बाहेर. धावसंख्या झाली ती 61. नवीन गोलंदाज दिवा संघाकडून चिरंजीव, आणि स्ट्राइक वर असतील ते नवा. वैयक्तिक 33 धावांची योगदान त्यांच्याकडून सारसोले संघासाठी मिळालेलं आहे. अजून पाहूया कितपत त्यांची बॅट चालेल. ते स्ट्राइक वर असतील ते नवा. त्यांच्यासाठी ही खेळपट्टी काहीशी ओळखीची आहे, त्या कारणामुळे त्यांना चेंडू समजून येतोय. पाहूया पुढचा चेंडू. मारलेला फटका आणि षटकार. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी नवा यांच्या बॅट मधून तुम्ही पाहत असाल. धावसंख्या झाली ती 67. आजच्या दिवसातला हाय स्कोर. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. 5. चेंडू, पाहूया झेल काय झालेली नाही, आणि एक धाव पूर्ण आणि दुसरं धाव देखील पूर्ण झालेली आहे. धाव संख्या झाली ती 69. वैयक्तिक 39 धावांवर नवा. पाहूया पुढचा चेंडू दिवा संघाकडून. हा स्ट्रेट मारलेला फटका, खूपच लांब असा षटकार. नवा यांच्या बॅटमधून आणखीन एक आलेला हा मोठा फटका.
धाव संख्या झाली ती 75 आणि नवा वैयक्तिक 47 वर खेळत आहेत. 11 चेंडूचा सामना करत असताना पुढचा चेंडू आणखी एक मारलेला फटका आणि हा देखील षटकार. आजच्या दिवसातली पहिली 50 नवा यांच्या बॅट मधून. कालच्या दिवसामध्ये 50 आली नव्हती आणि आजच्या दिवसातली ही पहिली 50. शिरोडे प्रतिष्ठान आयोजित भगवा चषकच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवण्यात आलेली आहे आणि नवा यांच्या बॅट मधून आलेली पहिली 50 आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या झाली ती 81. 12 चेंडू मध्ये 53 धावांची एक स्फोटक खेळली नवा यांच्या बॅट मधून. एक हार्ड हिटर. सात 6 आणि 2 चौके. खराब चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. हा मारलेला षटकार खूपच लांब असा. खूपच सुंदर अशी फलंदाजी नवा यांच्या बॅट मधून. एक स्फोटक खेळली. 88. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती टार्गेट ठरेल. नवा यांच्या बॅट मधून आतापर्यंत लांब लचक असे 8 षटकार त्यांनी मारलेले त्यांच्या बॅट मधून. पुढचा चेंडू आणखी एक पाहूया आणि फलंदाज बाद. खूप सुंदर अशी फलंदाजी नवा यांच्या बॅट मधून. 50 धावांची खेळी आपल्या संघाकडून खेळत असताना सारसोले संघाकडून. खूप सुंदर अशी फलंदाजी त्यांची. आणि धाव संख्या झाल्यात ते 88 आणि 89 धावांचं आव्हान असेल ते दिवा संघासमोर. खूप सुंदर अशी फलंदाजी. चौदा चेंडू मध्ये 59 धावांची एक खतरनाक खेळी नवा यांच्या बॅट मधून. भगवा चषक मध्ये पहिल्यांदाच 50 आजच्या दिवसातली. सकाळी देखील तुम्ही हॅट्रिक पाहिले असाल. बेलापूर संघाकडून गोलंदाज त्यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद केले. हॅट्रिक घेतली आणि आताच्या मॅच मध्ये तुम्ही पाहाल नवा यांच्या बॅट मधून 50 धावा देखील ठोकल्या. आणि सारसोले संघाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक चांगला खेळ करावा लागेल दिवा संघाला, कारण की 88 धावा ठोकलेल्या आहेत सारसोले संघाने आणि 89 धावांचं आव्हान दिवा संघासमोर ठेवलेलं आहे. आजच्या दिवसातला सर्वात मोठा स्कोर सारसोले संघाकडून. सुंदर अशी फलंदाजी तुम्ही पाहिली नवा यांच्या बॅट मधून. गुरुमत असतील कित्येकदा त्यांनी असे सामने जिंकून दिलेले आहेत.
आणि दिवा संघाकडून फलंदाजीचे 2 फलंदाज देखील उतरलेले आहेत. भावेश आणि राकेश. स्फोटक खेळी करावी लागेल ती दिवा संघाला, तरच काही मॅच मध्ये मजा येईल. तर त्यांना जिंकायचं असेल आणि सामन्याला देखील सुरुवात होईल. पंचांचा इशारा येतोय. पंच असतील ते आतिश वारंगे, अमर वारंगे यांचे बंधू, आणि लेगचे पंच असतील ते विशाल भोईर, तानाजी भोईर काका यांचे सुपुत्र. आणि सामन्याला सुरुवात. नशीब आणि मारलेला चेंडू, खूप सुंदर अशी फिल्डिंग सारसोले संघाकडून. मारलेला चेंडू पाहूया, आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला चेंडू, चौकार. भावेश यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार, दिवा संघाकडून आलेला पहिला चौकार. 89 धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या झाली होती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. अशाच प्रकारे त्यांना फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. पुढचा चेंडू, झेल चिच्ची संधी होती परंतु झेल काही मिळाला नाही, आणि जीवनदान मिळालेल्या बॅट्समॅनला भावेश यांना. पुढचा चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. ट्रिपल अचीत. खूप सुंदर अशी गोलंदाजी सारसोले संघाकडून. जर आज सामना जिंकायचा असेल तर स्फोटक खेळी करावी लागेल दिवा संघाला. नवीन फलंदाज याची जागा भरून काढण्यासाठी प्रितेश. राकेश बाद झाल्यानंतर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल ती दिवा संघाला. पुढचा चेंडू खेळण्यासाठी प्रितेश दिवा संघाकडून.
खूप सुंदर अशी गोलंदाजी पॉवर प्लेचा हा शतक. या शतकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एका धावेवर समाधान मानावं लागेल. जर अशी फलंदाजी केली तर हा सामना जिंकू शकणार नाही दिवा संघ. जर सामना जिंकायचा असेल तर एक स्फोटक खेळी करावी लागेल दिवा संघाच्या फलंदाजांना. आणि स्ट्राईक वर असतील ते आता भावेश. एक चौकाराच्या साह्याने त्यांना देखील मोठी खेळी करावी लागेल. चौकार आणि षटकार मारावे लागतील तरच सामन्याला मजा येईल. सारसोले संघाकडून वैयक्तिक दुसरे गोलंदाज येतात ते नवनाथ. त्यांच्या बॅटमधून तुम्ही खतरनाक बॅटिंग त्यांची पाहिली असेल. 50 धावा ठोकल्या त्यांनी आणि मारलेला चेंडू पाहूया हवेमध्ये आणि झेल होता परंतु झेल काही पकडता आलेला नाही. आणि आणखी एक जीवनदान मिळालेलं आहे भावेशला. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वनल घेणारा चेंडू हा. आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावच्या वाढीने धावसंख्या झाली होती 10. फोरकास मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फलीमध्ये का चेंडू आलेला नाही आणि हा चेंडू देखील डॉट आलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी नवनाथ. आणि हा चेंडू वाईट पद्धतीचा चेंडू नवनाथ. थोडीशी खराब लेन बिघडली आहे त्यांची. पुढचा चेंडू झेलची संधी आहे परंतु पोचू शकले नाही. गॅप मध्ये हा एक चौकार. धावसंख्या झाली ती 15. मोठे फटक्यांची अपेक्षा असेल ती दिवा संघाकडून तर हा सामना जिंकायचा असेल. 4 चेंडू झालेले आहेत. हा मारलेला फटका येतो सीमारेषा पार. षटकार. अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागेल तर काही सामन्यामध्ये रंगत येईल. आणि धावसंख्या झाली ती 21. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. डॉट चेंडू. कमबॅक करत असताना नवनाथ. नवीन गोलंदाज जग्गू. सारसोले संघाचे फिरकी गोलंदाज. एक काल गाजवलेला होता त्यांनी. तेच गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर. आणि मारलेला चेंडू एक टप्पा खात. दुसरा टप्पा आणि 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 23. मारलेला चेंडू पाहूया.
फक्त एकच धाव घेतलेली आहे, स्वतः स्ट्राईक घेतलेली आहे ती प्रितेश यांनी. एक षटकार आणि एक चौकाराच्या साहाय्याने फलंदाजी करत असताना प्रितेश, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील ते दिवा संघाकडून. फलंदाज प्रितेश, मोठे फटके मारावे लागतील तर हा सामना जिंकायचा असेल तर. पुढचा चेंडू मारलेला चेंडू आणि एक झेल बाद झालेला आहे तो फलंदाज प्रितेश. स्ट्राईक मात्र त्यांनी आपल्याकडे घेतलेली होती, परंतु त्यांना काही मोठा फटका मारता आलेला नाहीये. अपयशी झालेले आहेत ते प्रितेश. आणि नवीन फलंदाज त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सनी दिवा संघाकडून. पुढचा चेंडू जग्गू, फिरकी गोलंदाज, मारलेला फटका एक टप्पा खात सर्व फिल्डरच्या हातामध्ये आणि एकच धाव मिळालेली आहे. खराब थ्रो, परंतु बॅकअप खूपच सुंदर नवा यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू एक धाव घोषित क्षेत्रामध्ये. चेंडू, धाव संख्या झाली ती 26. सहा चेंडूचा खेळ बाकी आहे. हा सामना सारसोले संघाकडे झुकत असताना मोठे फटक्यांची आतिषबाजी करायची होती, परंतु दिवा संघ थोडासा बॅकफुटवर जात असताना पाहूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतील ते दिवा संघाचे फलंदाज सनी. दोन धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. अठ्ठावीस. मारलेला फटका, हा बॉल देखील हातामध्ये असेल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं, त्याच प्रकारे थ्रो देखील खूप सुंदर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 29. मारलेला चेंडू जातो सीमारेषा पार. खूप उशिरा आलेला हा षटकार. पहिल्याच या फटक्यांची गरज होती दिवा संघाला. धाव संख्या झाली ती 35. अजून एक 3 चेंडू शिल्लक असतील. ते राजू यांच्या गोलंदाजीतले. शेवटचं शतक फेकत असताना राजू सारसोले संघाकडून. पुढचा चेंडू हा एक देखील मारलेला खूप लांब असा षटकार
तेवढीच उंची तेवढंच लांब हा षटकार. धावसंख्या झाली ती 41. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पहिलाच या फटक्यांची गरज होती ते दिवा संघाला. उशिरा येणारे षटकार. मारलेला फटका. रनआउटची संधी होती परंतु सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत ते फलंदाज. पाहूया पुढचा चेंडू. खराब चेंडू. वाईट पद्धतीचा चेंडू हा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती 45. शेवटचा चेंडू शिल्लक. हा मारलेला फटका पॉइंटच्या दिशेला आणि हा देखील षटकार जातोय. षटकार देखील आले पण खूप उशिरा षटकार आले ते. अशाच षटकारांची गरज होती सुरुवातीला. मग काय मॅचला मजा आली असती. परंतु खूप चांगली बॅटिंग देखील दिवा संघाकडून पाहिली. आणि मॅन ऑफ द मॅच जाईल तो नवनाथ. त्यांनी एक खतरनाक खेळी त्यांच्या बॅटमधून आजच्या दिवसातला, कालच्या दिवसातला देखील आजच्या दिवसात पहिलीच 50 त्यांच्या बॅटमधून. 14 चेंडूमध्ये 59 धावांची एक खतरनाक खेळी. 8 सिक्स आणि 2 चौकारांच्या साह्याने. फक्त सिक्सर आणि चौकार हेच फक्त मारत होते ते नवनाथ. विजय पवार यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत असताना सारसोली संघाचे फलंदाज नवा. खूप सुंदर अशी खेळी